ब्रॉट टू यू बाय विगार्ड. पोलिसांनो आणि मीडिया सगळे शांत बसा. हा काही विषय प्रदर्शनाचा नाही, हा अत्यंत गंभीर विषय आहे. तरी मी माझा दौरा डिक्लेअर केला नाही, गुप्तपणे आले, मुद्दाहून रूट नाही सांगितला, रूट बदलून आले. कारण मला माहित होतं की गावोगावी लोकांना अत्यंत आसुसलेले आहेत. माझ्यावर मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक ज्यांनी 4 तारखेला 2014ला चूल पेटवली नाही, जेव्हा मुंडे साहेब गेले आणि नंतर 2024ला चूल पेटवली नाही, जेव्हा मी पराजित झाले. मला हे तुमच्या सगळ्या भावना माहिती आहेत. मी असं मुंडे साहेबांच्या हाताखाली तयार झाले आहे. मी खूप खंबीरपणे माझ्या भावना, माझ्या वेदना बाजूला ठेवून काम करण्याची माझी सवय झालेली आहे. मी अगदी माझ्या आई समोर सुद्धा कधी भावनिक होत नाही, कधी आई समोर सुद्धा मी रडत नाही, किंवा मी कधीच कार्यकर्त्यासमोर मी हतबल झाली. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. कंटाळले, कष्टी झाले असं दाखवत नाही, पण काल मला जेव्हा मी पहिल्यांदा आत्महत्याग्रस्त घरी गेले, त्या घरी गेल्यानंतर मला 10 वर्षांनी माझ्या बापाच्या मृत्यूनंतर पाहिलं असेल कदाचित लोकांनी, त्यानंतर आता मला एवढा अगतिक होताना पाहिलं. मी आज इथे सचिन मुंडेला श्रद्धांजली आदरांजली व्हायला आली. तर श्रद्धांजली आदरांजली वाहत असताना मी ऐकणाऱ्या सगळ्यांना एवढीच विनंती करते की ह्या श्रद्धांजली आदरांजली व्हायली म्हणजे हे असं काही करा, या गोष्टीचं मी समर्थन करत नाही. माझे लेकरं आहेत तुम्ही सगळे, वय जरी लहान असेल मोठे असेल तर माझ्यासाठी तुम्ही माझा परिवार आहे, आणि तुम्हाला काही होऊ नये म्हणून मी राजकारणात काम करते. मी महानुमानाच्या दरबारात बसली, शपथ सांगते. मला ते कमवायचंय, मिळवायचंय म्हणून मी राजकारण केलं असतं ना तर कुठे पोचले असते मी आतापर्यंत. तर तसं नाही. मुंडे साहेबांनी सांगितलं होतं, पाठीचा कणा आपला कधीच गहाण ठेवायचा नाही. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आपण गरीब असतो, आपल्याकडे कायला नसेल, पण स्वाभिमान कधी आपल्या बाजूला करायचा नाही. आणि त्यांचं ते स्वप्न त्यांनी जगले, आणि तुम्हा सर्वांना कधीच त्यांनी स्वाभिमान गहाण न टाकता जगायची सवय लावली. आणि ती सवय आज आपल्या सर्वांना आहे. मी राजकारणाचा माझा प्रवास तुम्ही पाहिलाय. राजकारणाच्या मी मुंडे साहेबांपासून राजकारण पाहिलं. मुंडे साहेबांवर आरोप झाले, मुंडे साहेबांवर खोटे आरोप झाले असतील, प्रचाराच्या वेळी खालच्या पातळीवर कधी बोलले असतील, पण तेव्हा सोशल मीडिया नव्हता. कधी पेपरमध्ये छापून आलं, तो पेपर गावात आला तर लोकांना बघायला मिळायचं, चर्चा गावात आल्या तर ऐकायला मिळायचं. पण आता माझं हे भेट सचिन मुंडेच्या परिवाराची जरी वैयक्तिक असली तरी वैयक्तिक राहूच शकत नाही. मी चेहरा झाकून मुलगा घालून आले तरी पण लोक आवाज जाऊन ओळखायला जातात. काल मी विमानात बसले तर माझ्या मागे बसणारा एक मुलगा म्हणतो, पंकजाताई पंकजाताई. मी वळून बघितलं, तो म्हणला तुम्हीच आहेत ना. मी आवाज ओळखला. ही ओळख देशामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपली आहे. पण भाग्य लिहिताना देवाने कठीणच लिहिलंय ना. नाही तर मला राजा महाराजाच्या पोटीत जन्माला घातलं असतं. मुंडे साहेबांनी राजा किंवा सतत सत्तेत राहणाऱ्या वर्गात जन्माला घातलं असतं. कष्ट करणाऱ्या वर्गात जन्माला का घातलंय? तिथंच देवाने आम्हाला सांगितलंय ना, बाबा तुमचे आयुष्य सदर नाही, तुमचं आयुष्य सारखं नाही. दिव्याच्या खाली बसून महामानवांनी अभ्यास केला, या देशाला घटना दिली, पण निवडणूक लढताना मात्र अडचण त्यांनाही आली आहे. तर माझी काय अवकाश आहे? दुर्दैव आहे, राजकारण बदलत चाललेलं आहे. पराभव हा मोठ्या मनाने स्वीकारायला पाहिजे. तो मी स्वीकारला त्या क्षणाला, आणि मी म्हणलं मी आभार दौऱ्याला येणार आहे. पण मला आभार मानता येईना, कारण माझे हे लेकरं जीव द्यायले, आणि त्यांच्यासाठी माझ्यापेक्षा लहान वयाच्या पोरांच्यासाठी लहान तहाने लेकरं हे पदरात घेणाऱ्या बाईच्या त्याच्या बायकोच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवण्यासाठी मला यावं लागलं. मी कसं आभार मानू, कशाचे आभार मानू? म्हणून मी आज आले. सचिननी ते वाक्य बोलला, त्या व्हिडिओ मी पाहिला,
ताई नाही तर ताई पडल्या तर सच्चा नाही. असं करू नका, असं करू नका. मी तुमच्यासाठी माझ्या आयुष्यातला प्रत्येक श्वास देणार आहे, तर तुम्हालाही मला तुमचा श्वास द्यावा लागेल. तुमचा जीव देऊन नाही भागणार. लढाई कठीण आहे कारण स्वाभिमानाची आहे, चापलुसीची लढाई नाही. आणि पराभव आणि आपण संपत असतो तर हे असं घडलं असतं का? हे नाही व्हायला पाहिजे. आपण सगळ्या पोरांना त्यांच्या घरच्यांना माझी विनंती आहे की लेकरांना थोडं लक्ष द्या. आणि तुम्ही आता वचनच द्या मला, इथून पुढे अशी घटना होणार नाही म्हणजे नाही. आणि झाली तर मग मी घरी बसेल. चालणार आहे का तुम्हाला घरी बसू का? सोडून देऊ का राजकारण? पडले म्हणजे संपले का? किती मतं पडलेत मला या देशामध्ये? पहिल्या 5 मध्ये मतं पडलेत मला, 3 मध्ये 35. 6,77,000 मतं आहेत. मला 3,000 मतं कमी पडले नाही तर निवडून आले असते. आता मी निवडून आले असते तर हिरो झाले असते. मी हिरो होईल असं कसं आवडेल कोणाला? कसं नाही, भाजप आणि तुमच्यावर का प्रत्येक करते? काय बोलू दे, बोलू दे. त्यांच्या आक्रोशाचं हे जे आता चाललंय ना, हे ह्याच्यामुळे चाललंय की ताई पडल्या होत्या 2019 5 वर्ष ताईंनी आणि आम्ही ताईंबरोबर 50 भोगला. आता ताई पडल्या तर आता पुढे ताईचं काहीच होणार नाही. काही भावना झाली प्रत्येक लोकांच्या मनामध्ये तेच. पण ती भावना माझ्यासाठी आयुध नाहीये स्वतःला काही बनवण्यासाठी. खूप लोक आहेत या देशात जगात त्यांनी पक्ष काढले, परिवाराचे पक्ष काढले, समाजाचे पक्ष काढले, स्वतःच्या परिवाराला पदं घेतले. पक्षाला संघटनेला काही फार शक्ती नाही म्हणून दिली. असे खूप पक्ष आहेत ना जगात, आहेत की नाही? पण मलाच द्या, मलाच काहीतरी द्या, ह्याच्यासाठी माझी लढाई नव्हती. लोकसभेची माझी तिकीट डिक्लेअर झाल्यावर मी कळलं की मी लोकसभा लढणार आहे. मी लोकसभा लढायला पक्षाने डिक्लेअर केलं. मोदीजी प्रधानमंत्री होतील, एक देशाचं चांगलं होईल या भावनेने ती लोकसभेत मी उतरली. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची जाणीव असताना बैल तरी गळ्यामध्ये जोखड घालतो मी तर नरड्यामध्ये बांधून घेऊन ती खेचली निवडली. अरे तुम्ही कशाला घाबरताना करताना आत्महत्या करता? या राज्यामध्ये आज 12-13 लाख मतं या आपल्या इशाऱ्यावर पडले, तर पुढच्या वेळी 25-30 लाख पडतील. घरी बसायचं असेल ना, सगळं सोडायचं असेल तरी विधानसभा झाल्याशिवाय काय करायचं नाही. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.